मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहे तांदूळची भाजी। मी हिला एक जुडी भाजी आहे तोडून घेतली आणि मस्तपैकी उकडून घेतलेली आहे। आता गच्च पिळून घेते, थंड झाल्यावर धुवून घ्यायचे। चला तर पाहूया तांदूळगा भाजी रेसिपी। दाखवते पिळून। ही पाही भाजी जी आहे ना, अशी स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची। हे जे आहे ना असा मचका करायला अशीच मी सगळी पिळून घेते। दाखवते तुम्हाला पिळून झालं पहा। असा गोळा पिळून घेतलाय। आता मी याला खुलं करून घेते। यासाठी 2 मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, शेंगदाण्याचं 1 चमचा कूट, एवढंच साहित्य लागतं। चला तर बनवूया तांदूळचा रेसिपी। उन्हाळ्यात खूप छान असते, शरीरासाठी थंड असते। बनवूया रेसिपी। हे पहा 2 मिनिटं झाले। आपला कांदा, मिरची, लसूण छान फ्राय झालाय। हे पण शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया। त्याला पण 2 मिनिटं असं थोडंसं फ्राय करून घेऊया। मग आपण आता हळद, मीठ टाकूया। हे पहा गॅस स्लो करून घेतलाय। आता ही भाजी आहे ना, ही भाजी टाकून घेऊया। याला छान मिक्स करून 2 मिनिटं झाकून ठेवूया। हे पहा असं पकडायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची। 2 मिनिटासाठी झाकून ठेवायची। हे पहा सगळं मिक्स झाले। स्लो गॅस करून 2 मिनिटं झाकून ठेवूया। हे पहा पाहूया 2 मिनिटांनी। आज आपण मुगाचं वरण पण बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ आणि मी त्याच्यामध्ये 1 टोमॅटो आणि थोडंसं तेल टाकले। छान स्वच्छ धुतली 1 वाटी मुगाची डाळ आणि आता शिजायला ठेवले अशा डेचकीमध्ये। दाखवते तुम्हाला मुगाच्या वरणचा रेसिपी। पाहूया। 10 मिनिटं लागेल शिजायला, 10 मिनिटांनी मुगाच्या वरणाची रेसिपी आणि तांदूळगा भाजी ही मी आज एकाच व्हिडिओमध्ये देत आहे। पाहूया रेसिपी। हे पहा 10 मिनिटं झालेले आहेत। आपली छान डाळ शिजत आहे। आता बघूया आपण। हे वर मी असं पाणी ठेवले गरम करायला आणि आता आपण पाहूया। वाव खूप छान शिजलेली आहे। मुगाच्या डाळीच्या वरणासाठी लागणारं साहित्य 1 चमचा तिखट घेतले, अर्धा चमचा हळद घेतली, अर्धा चमचा मीठ घेतले, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं तेल फोडणीसाठी, जिरं, मोहरी, 1 मिरची आणि 2 लसूण। आपण पाहूया मुगाच्या डाळीची रेसिपी। हे सगळ्यांनाच येतं, पण नवीन ज्या आहेत ना पोरी त्यांच्यासाठी सोपं पडतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। आवडला तर लाईक करा। चला तर फोडणी टाकूया। हे पहा ही जी डाळ आहे ना आता खूप छान शिजलेली आहे। हे पहा मस्त शिजली। असं थोडंसं पळीनं घोटून घ्यायचं आणि जे हळद आणि मीठ, मिरची आहे याच्यातच टाकून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। म्हणजे छान आपलं मुगाचं वरण होतं भाताबरोबर, भाकरीबरोबर खायला। गॅस चालू करून घेतलाय। ह्याच्यात आपण अंदाजे 1 पळी तेल टाकूया। तेलाचा 1 माप आपण तेल गरम होऊ देऊया आणि याला तोपर्यंत छान असं मिक्स करून घेऊया। हे पहा आता आपलं तेल गरम झालंय। आपण ही जिरं, मोहरी, 1 मिरची आणि लसूण हे फोडणीत टाकून घेऊया। 2 मिनिटं लागेल आपल्याला फोडणी तयार व्हायला। पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा 2 मिनिटं झाले। आता आपण वरणाला असं 1 पळी टाकायची आधी आणि मग झाकून ठेवायचं, म्हणजे खूप छान वरण होतं। हे पहा उघडून घेऊया आणि पूर्ण वरण टाकूया आणि 2 मिनिटांसाठी झाकून उकळी आली की तयार आहे आपली वरणाची रेसिपी। हे पहा हे जे पाणी आहे ना हे पण आपण टाकू शकतो, जसं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे। आपल्याला आता वरणाबरोबर, भाताबरोबर वरण खायचंय ना। हे पहा आता छान उकळी येऊ देऊया। 2 मिनिटांसाठी झाकून देऊया। पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा 2 मिनिटं झाले। आपण उघडून पाहूया। वाव खूप छान उकळी आलेली आहे मुगाच्या डाळीचं वरण। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय। वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आपला गॅस बंद करून घेऊया।